नमस्कार मित्रांनो, मी निलेश गिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे काय केलंय, आपला जो 25% सिलेबस आहे तो कमी करण्यात आलाय। मग आपण पाहू की आपलं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चं जे पुस्तक आहे ज्यामध्ये 10 प्रकरण आहेत, त्या 10 प्रकरणामध्ये नेमका कोणता 25% सिलेबस कोणत्या चॅप्टरमध्ये कोणता टॉपिक कमी करण्यात आलाय किंवा कोणत्या पानावरचा तुमचा कोणता टॉपिक त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। तर पहा, तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी भेटणार आहे म्हणून हा सिलेबस तुमचा कमी करण्यात जरी आलेला असला तरी ते काय केले तर तो जो सिलेबस कमी केलाय किंवा ते जे टॉपिक वगळले ते तुमच्या स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी त्यांनी ठेवलेले आहेत। म्हणजे परीक्षेत त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, परंतु ते तुमच्या अभ्यासासाठी त्यांनी सोडलेले आहेत। तर पहा, सुरुवातीला मी काय केलंय, जो टॉपिक आपला काय वगळण्यात आलाय त्याला मी काय केलंय त्या ठिकाणी रेड कलर मध्ये हायलाइट केलेला आहे, म्हणजे तुम्हाला ओळखल की हा तुमचा काय केलेला आहे टॉपिक वगळण्यात आलेला आहे। तर चला सुरुवातीला या आनुवंशिकता आणि उत्क्रांती जे की तुमचं प्रकरण क्रमांक 1 आहे, पान क्रमांक 1 वरती या। पान क्रमांक 1 हे पहा, हे आहे तुमचं पान क्रमांक 1 किंवा पेज क्रमांक 1 पुस्तक असेल सोबत तर पहा पुस्तकावरती हायलाइट करून घ्या। तर या ठिकाणी बघा पेज क्रमांक 1 वरती शेवटला काय केलेलं आहे, ज्या 4 ओळी होत्या तेवढ्याच फक्त तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आले। हे आहे तुमचं पेज क्रमांक 1। नंतर पेज क्रमांक 2 वरती पहा, पेज क्रमांक 2 वरती कोणताही पॉइंट तुमचा कमी करण्यात आलेला नाही। नंतर हे पेज क्रमांक 3, पेज क्रमांक 3 वरती उत्क्रांती सुरू होते। उत्क्रांतीच्या टॉपिक मध्ये पहा, उत्क्रांतीच्या टॉपिक मध्ये एक तुमचा एक पॅराग्राफ होता मोठा, इथे एक परिच्छेद आहे मोठा, सुमारे 3.5 अब्ज वर्षापासून जो सुरू होतो तर शेवटपर्यंत पहा, जिथपर्यंत मी काय केलेलं आहे, हा रेड कलर मध्ये तुम्हाला एक काय केलाय चौकोन केलाय किंवा कॉलम केलाय, म्हणजे जो पोर्शन मी पूर्ण हायलाइट केला तो पूर्णचे पूर्ण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे। त्याच्या बाजूलाच पहा इतिहासात डोकावताना ते पण काय केलंय तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेलं आहे। मी त्याला रेड कलर मध्ये हायलाइट केलंय हा टॉपिक। नंतर पहा पुढे या, नंतर हे उत्क्रांतीचे पुरावे पेज क्रमांक 4 वरती, त्यामधनही तुमचा कुठलाच पॉईंट शेवटला पहा पेज क्रमांक 4 वरती सांगा पाहू आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, हे दोन जो काय होता हा जो पोर्शन आहे तुमचा तो सिलेबस मधून तुमचा कमी करण्यात आलाय। नंतर पेज क्रमांक 5 वरती पहा, पेज क्रमांक 5 वरती कुठलाही टॉपिक तुमचा कमी करण्यात आलेला नाही। पेज क्रमांक 6 वरती पहा, परिचय शास्त्रज्ञांचा म्हणून एका बाजूला जो कॉलम होता तो तुमचा सिलेबस मधून कमी केलेला आहे। नंतर पेज क्रमांक 7 वरती या, पेज क्रमांक 7 वरती आल्याच्या नंतर पहा या ठिकाणी कोणताही पॉईंट कमी नाही केला। पेज क्रमांक 8 वरती परिचय शास्त्रज्ञांचा, ज्यामध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विनचा तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन होतं, ते काय केलंय तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस केलंय। त्याच पेज वरती परिचय शास्त्रज्ञांचा म्हणून पण एक टॉपिक होता, तो पण तुमच्या सिलेबस मधून कमी केलाय। आणि त्याच्या खाली पहा इंटरनेट माझा मित्र, हा पण कॉलम तुमचा कमी करण्यात आलाय। नंतर तुमचं पेज क्रमांक 9, पेज क्रमांक 9 वर पहा मानवाची उत्क्रांती कशी झाली याबद्दल काय होता, मानवी वंशाचा एक प्रवासाचा एक तुम्हाला छोटासा तक्ता दिला होता। तर पेज क्रमांक 9 वरील हा तक्ता पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलाय। पेज क्रमांक 10 वरती पहा, पेज क्रमांक 10 वरती कुठलाही टॉपिक तुमचा कमी केलेला नाही। पेज क्रमांक 11 वरती पण नाही। नंतर या पेज क्रमांक 12 वरती ज्या ठिकाणी तुमचा सुरू होतो प्रकरण क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, यावरती बघा सुरुवातीला थोडे आठवा म्हणून तुम्हाला काय होते, काही 5-6 क्वेश्चन दिलेले होते, ते सगळेचे तुमचे काय केलेले तर सिलेबस मधून कमी केलेले आहेत। त्यानंतर येतं त्याच ठिकाणी त्याच पेजवर पहा, जरा डोके चालवा आणि थोडे आठवा म्हणून 2 छोटे तुमचे जे काही पॉईंट होते ते दोन्ही पॉईंट तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आले आहेत किंवा कमी करण्यात आलेले आहेत। खाली या पेज क्रमांक 13 वरती, पेज क्रमांक 12 झालं, पेज क्रमांक 13 त्यावरती काय निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला काय एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितली होती, तो जो टॉपिक आहे तुमचा तो पण सिलेबस मधून कमी केलाय। त्याच पानावरती पहा सांगा पाहू मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले होते, ते 3ही प्रश्न तुमचे कमी करण्यात आलेले आहेत। नंतर या पेज क्रमांक 14 वरती, पेज क्रमांक 14 वरती बघा एटीपी म्हणजे काय असतो, त्या एटीपीचं स्ट्रक्चर त्याबद्दल माहिती असलं, जो निळ्या कलरचा जो एक तुम्हाला पॅराग्राफ किंवा जो एक कॉलम होता तो पूर्णचे पूर्ण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे। खाली या पेज क्रमांक 15 वरती, पेज क्रमांक 15 वरती आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल की तिथं कुठलाही टॉपिक तुमचा कमी केलेला नाही। पेज क्रमांक 16 वरती पहा सांगा पाहू, या ठिकाणी काही 2 प्रश्न विचारले होते ते तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेत। त्याच पेज वरती हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला एक कॉलम होता, तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेला आहे। खाली या पेज क्रमांक 17 वरती, पेज क्रमांक 17 वरती जरा डोके चालवा, त्यामध्ये 3 पॉईंट होते, जे 3ही पॉईंट तुमचे कमी केलेत। त्या बाजूला इंटरनेट माझा मित्र तो एक पूर्ण कॉलम आणि खाली सांगा पाहू म्हणून तो एक पूर्ण कॉलम, हे काय केलेलं आहे तुमच्या सिलेबस मधून कमी केलेलं आहे। नंतर पेज क्रमांक 18 त्यामध्ये थोडे आठवा म्हणून जी ऍक्टिव्हिटी होती ते पण तुमची कमी करण्यात आलेली आहे। पेज क्रमांक 18 झाल्याच्या नंतर या पेज क्रमांक 19 वरती, पेज नंबर 19 वरती पहा या ठिकाणी कुठलाही पॉईंट तुमचा कमी नाही केला। पेज क्रमांक 20 वरती करून पहा म्हणून तुम्हाला एक प्रयोग करायचा होता, तो पूर्णचा पूर्ण प्रयोग तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे। जरा डोके चालवा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 6 प्रश्न विचारले होते, ते पण तुमच्या सिलेबस मधून
कमी केलेत. आणि त्याच पानावरती काय जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची व पुस्तक माझे मित्र या एका होते 2 टॉपिक होते ते पण तुमच्या सिलेबस मधून कमी केलेले आहेत. नंतर खाली या पेज क्रमांक 21 झालं. पेज क्रमांक 22 वरती तिथे तुमचा सुरू होतो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. त्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडे आठवा म्हणून 4 प्रश्न विचारले होते. ते 4ही प्रश्न तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. नंतर येतं पेज क्रमांक 23. पेज क्रमांक 23 वरती पहा कुठलाही टॉपिक तुमचा पेज क्रमांक 23 वरून कमी केलेला नाही. नंतर पेज क्रमांक 24. पेज क्रमांक 24 वरती पहा. पेज क्रमांक 24 वरती जो खंडीभवनाचा प्रकार आहे काय तो एक प्रजननाचा अलैंगिक प्रजनन जो खंडीभवनाचा प्रकार आहे त्यामध्ये बघा एक छोटासा 4 ते 5 ओळीचा दुसरा पॅराग्राफ होता तो तुमचा कमी करण्यात आलेला आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला लाल कलर मध्ये तो हायलाइट केलाय. नंतर येतो तुमचा पेज क्रमांक 25. पेज क्रमांक 25 वरती खाली या बीजाणू निर्मितीमध्ये तुम्हाला एक प्रयोग करायचा होता. करून पाहावया म्हणून एक तुम्हाला तो प्रयोग होता तो पण तुमचा पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे. नंतर येतं पेज क्रमांक 26. पेज क्रमांक 26 वरती पहा विचार करा. त्या ठिकाणी 2 पॉइंट होते, 2 प्रश्न विचारले होते. दोनही प्रश्न तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. पेज क्रमांक 27 होते. या पेज क्रमांक 27 मध्ये पहा तुम्हाला सुरुवातीला काय होतं 3 छोटे छोटे पॅराग्राफ होते जे की फुलामध्ये प्रजनन कसं होतं म्हणजे फुलं असणाऱ्या वनस्पतीमध्ये जे लैंगिक प्रजनन आहे त्यामध्ये ते प्रजनन कसं होतं त्या संबंधी काय होतं ते पॅराग्राफ होते. 3ही पॅराग्राफ तुमच्या सिलेबस मधून ते कमी करण्यात आले. पहा मी जिथपर्यंत ते हायलाइट केले तिथपर्यंतचा टॉपिक तो वगळण्यात आलेला आहे. खाली या पेज क्रमांक त्याच पेजवरती पहा माहित आहे का तुम्हाला म्हणून त्यात बघा 27 नंबर वरतीच काय माहित आहे का तुम्हाला आणि जोड माहिती तंत्रज्ञानाची हे दोनही पॉईंट तुमच्या सिलेबस मधून काढण्यात आलेले आहेत. पेज क्रमांक 28 वरती बीजांकुरणात संबंधित तुम्हाला एक प्रयोग करायचा होता. तो प्रयोगही पण काय केलाय त्या ठिकाणी तुमचा कमी करण्यात आलेला आहे. करून पाहूया म्हणून जी ऍक्टिव्हिटी ती पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर खाली या पेज क्रमांक 29. पेज क्रमांक 29 वरती बघा उजव्या साईडला तुम्हाला एक कॉलम दिलाय ऐकावे ते नवलच म्हणून. त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक होते का 4 पॉइंट होते ते 4ही पॉइंट तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेले आहेत. खाली या पेज क्रमांक 30 वरती त्या ठिकाणी बघा माहित आहे का तुम्हाला म्हणून बघा पुरुषांमध्ये किंवा म्हणजे आपल्या मानवामध्ये काय लैंगिक प्रजननानंतर लिंग निर्मिती किंवा लिंग निश्चिती कशी केली जाते त्या संबंधी काय होतं एक टॉपिक होता तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेला आहे किंवा तुमच्यासाठी तो कमी करण्यात आलाय. परत विकास व जन्म हा जो छोटा टॉपिक होता तो पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलाय. त्यानंतर या पेज क्रमांक 31 वरती त्या ठिकाणी पहा उजव्या साईडला एक होता सांगा पाहू म्हणून तुम्हाला थोडक्यात माहिती होती ती पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेली आहे. पुढे या पेज क्रमांक 32 वरती पेज क्रमांक 32 वरती कुठलाही तुमचा पॉइंट कमी करण्यात आलेला नाहीये. पेज क्रमांक 33 वरती पहा पेज क्रमांक 33 वरती इंटरनेट माझा मित्र त्या इंटरनेटवर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची होती ती पण काढून टाकण्यात आली. पेज क्रमांक 34 वरती लोकसंख्येचा विस्फोट कसा झाला या संबंधी एक चार्ट होता तो पण सिलेबस मधून कमी करण्यात आला तुमच्यासाठी. नंतर हे पेज क्रमांक 35 वरती त्या ठिकाणी कुठलाही टॉपिक कमी नाही केला. पेज क्रमांक 36 वरती सुरू होतं तुमचं प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. त्या ठिकाणी पहा सुरुवातीला थोडे आठवा विचार करा व सांगा अशा प्रकारचे काही 2 मुद्दे होते. त्यामध्ये तुम्हाला 4 आणि खाली 2 असे 6 प्रश्न विचारले होते ते सर्व तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेत. नंतर येतं पेज क्रमांक 37 त्यामध्ये बघा सुरुवातीला विचार करा आणि त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करा म्हणून जो एक तुम्हाला तक्ता होता तो पूर्ण सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे. नंतर येतं पेज क्रमांक 38. पेज क्रमांक 38 वरती पहा पर्यावरणीय संवर्धनाच्या खाली तुम्हाला सांगा पाहू म्हणून 3 प्रश्न विचारले होते ते सिलेबस मधून कमी केलेत. त्याच पेजवरती खाली निरीक्षण करावं माहिती भरा म्हणून एक तक्ता दिला होता तो पण तक्ता तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस करण्यात आलेला आहे. नंतर येतं पेज क्रमांक 39. त्या ठिकाणी तुम्हाला प्रदूषणासंबंधी एक तक्ता पूर्ण करायचा होता तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर येतं पेज क्रमांक 40. 39 नंतर पेज क्रमांक 40. पेज क्रमांक 40 वरती पहा किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय त्या संबंधी तुम्हाला थोडक्यात माहिती होती ती माहिती पण तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस केली आहे. इतिहासात डोकवताना म्हणून एक कॉलम दिला होता उजव्या साईडला तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. आणि त्याखालीच पर्यावरण संवर्धनाची गरज काय या संबंधी तुम्हाला एक तक्ता पूर्ण करायचा होता तो पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 41. पेज क्रमांक 41 मध्ये पहा माहिती आहे का तुम्हाला चर्चा करा इंटरनेट माझा मित्र हे नेहमी लक्षात ठेवा असे काय होते 4 वेगवेगळे त्या ठिकाणी तुम्हाला कॉलम देण्यात आलेले होते. हे 4ही कॉलम तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेले आहेत. मी त्यांना रेड कलर मध्ये हायलाइट केलं आहे. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 42. पेज क्रमांक 42 मध्ये पहा शेवटी तुम्हाला काय होतं एक छोटासा कॉलम दिला होता त्याच्यातले तो काय 3 लाईनचा जो कॉलम आहे तो पण तुमच्या सिलेबस मधून पूर्णच्या पूर्ण काढून टाकण्यात आला आहे. नंतर हे पेज क्रमांक 43. पेज क्रमांक 43 मध्ये बघा जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल या संबंधी 7 टॉपिक दिले होते ते 7ही टॉपिक तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. त्याच पेज क्रमांक 43 वरती पहा स्वयंसेवी संस्था आणि उजव्या साईडला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था या संबंधी काही माहिती होती. माहिती हा जो चार्ट आहे तो तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस किंवा कमी करण्यात आलेला आहे.
नंतर येतं पेज क्रमांक 44, विचार करा व सांगा. विचार करा व सांगाचा जो पोर्शन आहे तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर त्याच पेजवरती खाली या, त्यानंतर या पेज क्रमांक 44 कंप्लीट झालं. नंतर येतं पेज क्रमांक 45. पेज क्रमांक 45 वरती पहा, थोडे आठवा म्हणून तुम्हाला एक थोडी छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची होती, ती पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकलेली आहे. त्याच पेजवर खाली पहा, माहिती आहे का तुम्हाला, हे नेहमी लक्षात ठेवा व विचार करा. हे काय तर 3 वेगवेगळे कॉलम होते, 3ही कॉलम तुमच्या सिलेबस मधून काढण्यात आलेले आहेत. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 46. पेज क्रमांक 46 वरती बघा, तुम्हाला एक उपक्रम करायचा होता किंवा प्रोजेक्ट करायचा होता, तो तुमच्या सिलेबस मधून काढण्यात आलेला आहे. खाली येतं पेज क्रमांक 47, ज्या ठिकाणी सुरू होतं तुमचं प्रकरण क्रमांक 5, हरित ऊर्जेच्या दिशेने. त्यामध्ये पहा, थोडे आठवा म्हणून एक तुम्हाला त्या ठिकाणी 3 प्रश्न विचारले होते. हे 3ही प्रश्न तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. नंतर पेज क्रमांक 48 वरती कुठलाही टॉपिक तुमचा कमी करण्यात आलेला नाही. खाली येतं तुमचं पेज क्रमांक 39. पेज क्रमांक 39 वरती पहा, त्या ठिकाणी शेवटला जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे म्हणून एक छोटासा कॉलम आहे, तो कॉलम पूर्णच्या पूर्ण सिलेबस मधून कमी केलाय. नंतर हे पेज क्रमांक 50. पेज क्रमांक 50 वरती पहा, माहिती आहे का तुम्हाला, त्या ठिकाणी काय होतं, काय ऊर्जा केंद्र त्यांच्या कॅपॅसिटी बद्दल माहिती होती, तो तक्ता तुमचा कमी करण्यात आलाय. पेज क्रमांक 50 झाल्यावर पेज क्रमांक 51 वरती पहा, इंटरनेट माझा मित्र म्हणून एक टॉपिक होता छोटा, तो काढून टाकण्यात आलाय. नंतर त्याच पेजवरती खाली तुलना करा आणि त्यासंबंधी तुम्हाला तुलना करण्यासाठी एक छोटीशी काय एक मुद्दा दिला होता, तर त्यामध्ये पहा, तो पण तुमचा सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेला आहे. नंतर त्याच पेजवरती पहा, नंतर बघा पेज क्रमांक 52 वरती. पेज क्रमांक 52 वरती बघा, भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मित केंद्र व त्यांची क्षमता याबद्दल जो तक्ता होता तो पण सिलेबस मधून कमी केलाय. नंतर विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण, पेज क्रमांक 53 वरती, त्याचा तो पूर्णच्या पूर्ण टॉपिकच काय केलाय बघा, तुमचा जो विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण, तो पूर्णच्या पूर्ण टॉपिकच त्यांनी कमी केलेला आहे. त्याला चिटकून एक बघा, एक तुम्हाला तक्ता दिलता, पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे, अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने, तो पण तुमचा सिलेबस मधून कमी केलेला आहे. त्यानंतर येतं पेज क्रमांक 54. पेज क्रमांक 54 वरती बघा, जरा डोके चालवामध्ये तो तुमचा कॉलम सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर पेज क्रमांक 55 वर, माहिती आहे का तुम्हाला, हा कॉलम त्या ठिकाणाहून काढण्यात आलाय. नंतर 56 पेज नंबर वरती या ठिकाणी बघा, तुम्हाला एक तक्ता दिला होता, विविध क्षमतेच्या पवन चक्क्या त्यांच्याबद्दल माहिती होती, हा जो कॉलम आहे तो काढून टाकलाय. त्याच्या बाजूलाच माहिती मिळवा नावाचा कॉलम होता, तो पण सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेला आहे. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 57. त्या ठिकाणी पहा, पेज क्रमांक 57 पूर्णच्या पूर्ण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेलं आहे. मी पूर्ण हायलाइट केलंय. नंतर हे पेज क्रमांक 58. पेज क्रमांक 58 वरती एका साईडला बघा, कोपऱ्यामध्ये शेवटी शोध घ्या म्हणून एक तुम्हाला काय छोटासा एक प्रयोग करायचा होता त्या ठिकाणी, तो पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलाय तुमच्यासाठी. नंतर हे पेज क्रमांक 59. पेज क्रमांक 59 वरती पहा, पेज क्रमांक 59 वरती माहित आहे का तुम्हाला म्हणून एक टॉपिक दिलेला आहे छोटासा, तो टॉपिक पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर हे पेज क्रमांक 60. त्या ठिकाणी तर तुमचे प्रश्नोत्तर आहेत, त्या ठिकाणी काही कमी नाही केलेलं. नंतर हे पेज क्रमांक 61 ज्या ठिकाणी सुरू होतं तुमचं प्रकरण क्रमांक 6, प्राण्यांचे वर्गीकरण. या ठिकाणी पहा, या पेज नंबर वरतीच थोडे आठवा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, तो प्रश्न काढून टाकलाय. नंतर 62 वरती तुम्हाला वर्गीकरणाची व्याख्या दिली होती, ती व्याख्या पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आली आहे. त्याच पेज वरती खाली पहा, तुम्हाला प्राणी वर्गीकरणाची एक पारंपरिक पद्धत दिली होती, ती तुमच्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहे. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 63. पेज क्रमांक 63 वरती पहा, पेज क्रमांक 63 वरती तुम्हाला खाली शेवटला 4 लाईनचा एक पॅराग्राफ होता, तो तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलाय. नंतर पेज क्रमांक 64 वरती बघा, सुरुवातीलाच आधारभूत मुद्दे जे की प्राणी वर्गीकरणासाठी वापरले होते, त्यामधला पहिला मुद्दा रचनात्मक संघटन, हा तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे. 65 वरती सुरुवातीला निरीक्षण करा म्हणून जो तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी होती, ती तुमची कमी केलेली आहे. त्याच पेज वरती खाली आल्याच्या नंतर खाली काही नाही, समजा पेज क्रमांक 66 वरती या. पेज क्रमांक 66 वरती पण कुठलाही टॉपिक कमी नाही केलेला. पेज क्रमांक 67 वरती पण तुमचा कोणताच टॉपिक कमी करण्यात नाही आलेला. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 68. पेज क्रमांक 68 वरती पहा, माहिती आहे का तुम्हाला म्हणून काय केलं होतं, त्या ठिकाणी आंघोळीचा स्पंजची थोडक्यात माहिती दिली होती, ती तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आली किंवा रिड्यूस करण्यात आली. त्या ठिकाणी ऐकावे ते नवलच म्हणून एक कॉलम होता, तो पण सिलेबस मधून रिड्यूस केलाय. नंतर येतं पेज क्रमांक 69, इंटरनेट माझा मित्र, ते पण तुमच्या सिलेबस मधून कमी केलेलं आहे. नंतर येतं खाली पहा, त्याच ठिकाणी माहिती मिळवा. पेज क्रमांक 69 वरतीच पहा, खाली माहिती मिळवा म्हणून होतं, तो पण त्यातले 2 पॉईंट किंवा 2 क्वेश्चन विचारले होते, ते पण कमी केलेत. पेज क्रमांक 70 वरती आल्यास नंतर तुम्हाला दिसेल की विचार करा म्हणून 3 पॉईंट किंवा 3 क्वेश्चन विचारले होते, ते पण सिलेबस मधून रिड्यूस केलेले आहेत.
त्याच पेजवरती खाली पहा ऐकावे ते नवलच आणि पुस्तक माझे मित्र हे दोन्ही कॉलम सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. नंतर येतं पेज क्रमांक 71. पेज क्रमांक 71 वरती पहा माहित आहे का तुम्हाला, पेज क्रमांक 71 वरती माहित आहे का तुम्हाला म्हणून हा जो पॉइंट आहे तो सिलेबस मधून कमी केलेला आहे. नंतर या पेज क्रमांक 72 वरती, पेज क्रमांक 72 वरती कुठलाही टॉपिक तुमचा कमी नाही केला. पेज क्रमांक 73 वरती पण पहा, पेज क्रमांक 73 वरती कोणताच पॉइंट कमी नाही. 74 वरती या ठिकाणी एक शेवटला तुम्हाला एक छोटासा पॉइंट होता, जरा डोके चालव म्हणून 2 प्रश्न विचारले होते, ते दोन्ही प्रश्न सिलेबस मधून कमी केलेले आहेत. पेज क्रमांक 75 वरती कुठलाच पॉइंट तुमचा कमी करण्यात आलेला नाही. 36 वरतीही कुठलाच पॉइंट तुमचा कमी करण्यात आलेला नाही. नंतर या पेज क्रमांक पेज क्रमांक 75 नंतर पेज क्रमांक 76 नंतर येतं पेज क्रमांक 77. पेज क्रमांक 77 वरती बघा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा जो तुमचा पॉइंट आहे यामध्ये काय केलेलं आहे, यामध्ये सुरुवातीच्या पेजवरती एक तुम्हाला उत्पादनं म्हणजे काय सूक्ष्मजीवांचा उपयोग करून आपण जे उत्पादनं बनवतो त्याचा अभ्यास आपल्या प्रकरणात करायचा. तर त्यामध्ये उत्पादनामध्ये जे दुग्धजन्य उत्पादन आहेत हा टॉपिक तुमचा सिलेबस मधून कमी करण्यात किंवा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर येतं तुमचा पेज क्रमांक 78. पेज क्रमांक 78 वरती खाली पहा विचार करा माहिती आहे का तुम्हाला, हा जो पॉइंट आहे तो पण तुमचा सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर पेज क्रमांक 79 वरती, पेज क्रमांक 79 वरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणताही टॉपिक तुमचा कमी नाहीये. पेज क्रमांक 80 वरती पेय निर्मिती आणि काही पेयांची माहिती होती ते तुमचे काय केलेले तर सिलेबस मधून त्या ठिकाणी तो तक्ता रिड्यूस करण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलाय. पेज क्रमांक 80 वरती, पेज क्रमांक 80 झालं सॉरी. नंतर पेज क्रमांक 81 जरा डोके चालवा शोध घ्या, हा जो पूर्ण काय कॉलम सिलेबस मधून कमी करण्यात आलाय. नंतर पेज क्रमांक 82, पेज क्रमांक 82 वरती पहा सांगा पाहू त्यामध्ये 3 प्रश्न विचारले होते सिलेबस मधून कमी करण्यात आलेत. नंतर पेज क्रमांक 83 जरा विचार करा, त्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न विचारले होते ते पण सिलेबस मधून कमी करण्यात आलेत. नंतर पेज क्रमांक 84 वरती या, पेज क्रमांक 84 आल्याच्या नंतर पहा खाली डाव्या बाजूला सांगा पाहू म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला होता तो पण सिलेबस मधून कमी केलाय. नंतर पेज क्रमांक 85 मध्ये इंटरनेट माझा मित्र, तर काय करायचं इंटरनेटच्या मध्ये एक ऍक्टिव्हिटी करायची होती ती पण कमी करण्यात आलेली आहे. नंतर या पेज क्रमांक 86 वरती कुठलाही टॉपिक कमी नाहीये त्यामध्ये. पेज क्रमांक 87 मध्ये पण कोणताच पॉइंट कमी नाही केला. नंतर या पेज क्रमांक 88 ज्या ठिकाणी सुरू होतं तुमचं पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान म्हणजे प्रकरण क्रमांक 8, यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडे आठवा म्हणून एक पॉइंट होता तो तुमचा सिलेबस मधून कमी करण्यात आलाय, ज्यामध्ये तुम्हाला काय केलं होतं 4 प्रश्न विचारले होते ते सर्वचे सर्व तुमचे कमी करण्यात आलेत. नंतर पेज क्रमांक 89 वरती पहा सुरुवातीला 2 पॅराग्राफ होते छोटे ते तुम्हाला म्हणजे रेड कलर मध्ये हायलाइट केले ते तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेत. नंतर जरा डोके चालवून एक छोटासा टॉपिक होता तो सिलेबस मधून कमी करण्यात आलाय. पेज क्रमांक 90 वरती या, पेज क्रमांक 90 वरती आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी खाली पहा इंटरनेट माझा मित्र हा जो तुमचा कॉलम आहे तो पण सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. नंतर 91 वरती हे नेहमी लक्षात ठेवा आणि खाली थोडे 8 मध्ये 3 जे क्वेश्चन होते ते तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. खालच्या पेज वरती या 92 वरती, पेज नंबर 92 वरती पहा भारतामधील जैव तंत्रज्ञानाचा विकास, भारतामध्ये जैव तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला या संबंधी तुम्हाला थोडक्यात माहिती होती ती पण तुमच्या सिलेबस मधून तो पण पॅराग्राफ त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. नंतर खाली या पेज क्रमांक 93 वरती, पेज क्रमांक 93 वरती पहा उजव्या साईडला जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा जो कॉलम आहे तो सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. त्यानंतर या पेज क्रमांक 94 वरती, पेज क्रमांक 54 वरती पहा माहित आहे का तुम्हाला म्हणून काय केलं होतं सॉरी पेज क्रमांक 54 पहा माहित आहे का तुम्हाला म्हणून एक छोटासा पॅराग्राफ आहे तो पण सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. पेज क्रमांक 95 वरती पहा इंटरनेट माझा मित्र, त्यामध्ये तुम्हाला मानवी जीनोम प्रकल्पाची माहिती शोधायची होती ती पण ऍक्टिव्हिटी तुमची त्या ठिकाणी कमी करण्यात आली आहे. नंतर त्याच पेज वरती पहा त्या ठिकाणी पहा जनुकीय तंत्रज्ञान वापरून निर्माण करण्यात आला तो जो तुमचा एक पॅराग्राफ आहे ब्लू कलरचा आणि खाली एक इतिहासात डोकावताना हे दोनही तुमचे कॉलम सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेले आहेत. नंतर या पेज क्रमांक 96 वरती, पेज क्रमांक 96 वरती आल्यानंतर दिसत तुम्हाला समुद्रातील तेल गळतीची स्वच्छता कशी होती याबद्दल थोडक्यात एक तुम्हाला माहिती होती 4 लाईनच्या पॅराग्राफ मध्ये, ती पण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेली आहे. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 97, पेज क्रमांक 97 वरती पहा त्या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला माहिती मिळवा आणि इंटरनेट माझा मित्र हे जे 2 तुमचे पोर्शन होते दोनही सिलेबस मधून काढून टाकण्यात आलेत. त्यानंतर खाली या पेज क्रमांक 98 वरती, पेज क्रमांक 98 वरती आल्याच्या नंतर पहा त्या ठिकाणी कोणताही टॉपिक तुमचा या पेजवरचा कमी नाही केलेला.
नंतर या पेज क्रमांक 99 वर वरती आल्यानंतर पेज क्रमांक 99 मध्येही कोणता पॉईंट कमी नाही. पेज क्रमांक 100 वरती पण तुमचा कुठलाच पॉईंट कमी करण्यात आलेला नाही. आता या पेज क्रमांक 101 वरती त्या ठिकाणी तुमचं सुरू होतं सामाजिक आरोग्य म्हणजे प्रकरण क्रमांक 9. त्यामध्ये पहा त्याच पेज वरती सुरुवातीला पेज क्रमांक 101 वरती पहा तर हे पहा हे आहे तुमचं प्रकरण क्रमांक 9 पेज क्रमांक 101 सामाजिक आरोग्य. त्यावरती पहा तुम्हाला निरीक्षण करा व चर्चा करा म्हणून एक छोटा टॉपिक होता, तो पण सिलेबस मधून तुमचा कमी करण्यात आलाय. नंतर या पेज क्रमांक 102 वरती तुमचा कुठलाही टॉपिक कमी नाही केला. नंतर येतं तुमचं पेज क्रमांक 103. हे पहा पेज क्रमांक 103 वरती पण कुठलाच टॉपिक तुमचा पेज क्रमांक 103 वरती खाली पहा शेवटी तुम्हाला तुलना करून एक छोटा टॉपिक होता, तो तुमचा कमी केलेला आहे. पेज क्रमांक 104 वरती थोडे आठवड्यामध्ये तुम्हाला 2 मुद्दे होते, ते पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. नंतर या पेज क्रमांक 105 वरती पण पहा इंटरनेट माझा मित्र, त्यामध्ये तुम्हाला सायबर गुन्हे म्हणून काही माहिती होती, ती पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेली आहे. मी त्या ठिकाणी तुम्हाला पहा रेड कलर मध्ये त्याला हायलाइट केलंय. नंतर खाली पेज क्रमांक 106 मध्ये माहित आहे का तुम्हाला म्हणून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 बद्दल माहिती होती, ती पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आली आहे. खाली या पेज क्रमांक 106 च्या नंतर 107 वरती त्या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून एक छोटा पॅराग्राफ होता उजव्या साईडला, तो पण तुमचा कमी केलाय. नंतर खाली पेज क्रमांक 108 मध्ये पहा स्वाध्याय, यामध्ये कुठलाही टॉपिक तुमचा कमी नाही केला. पेज क्रमांक 109 वरती लास्टचा टॉपिक आहे तुमचा, जो की आपत्ती व्यवस्थापन, हा शेवटचं प्रकरण आहे. पेज क्रमांक 109 वरती त्यामध्ये पहा तुम्हाला सुरुवातीला 3 प्रश्न विचारले होते, ते 3ही प्रश्न तुमच्या सिलेबस मधून कमी केलेत. नंतर खाली आल्यानंतर पहा पेज क्रमांक 110 मध्ये पहा पेज क्रमांक 110 वरती कुठलाही टॉपिक तुमचा कमी नाही केला. पेज क्रमांक 111 वरती विचार करा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, तो तुमचा कमी केलाय. नंतर खाली या पेज क्रमांक 112 वरती त्या ठिकाणी तुमचा पेज क्रमांक 112 वरती कुठलाही टॉपिक कमी नाही केला. पेज क्रमांक 113 वरती आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट म्हणून एक कॉलम होता, ज्यामध्ये 5 उद्दिष्ट दिले होते, ते तुमचे कमी करण्यात आलेत. पेज क्रमांक 115 झालं सोडा. नंतर या पेज क्रमांक 114 वरती पेज क्रमांक 113 झाला अगोदर. पेज क्रमांक 114 वरती पाहता कुठलाही टॉपिक तुमचा कमी करण्यात आलेला नाहीये. नंतर तुमचं पेज क्रमांक 115 त्या ठिकाणी पहा करून पाहूया आणि आपत्ती व्यवस्थापन प्रतिकरण संरचना, हे जे 2 मुद्दे येतात जे मी रेड कलर मध्ये हायलाइट केलेत, ते तुमचे वगळण्यात आलेत. खाली यानंतर त्याच पेज वरती माहिती मिळवा म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी करायची होती, ती तुमच्या सिलेबस मधून कमी केली. नंतर पेज क्रमांक 116 वरती पहा इंटरनेट माझा मित्र आणि कोण काय करते याबद्दल माहिती होती, ते 2ही कॉलम तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेले आहेत. नंतर 117 वरती या पेज क्रमांक 117 वरती निरीक्षण करा म्हणून तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची होती, ती पण सिलेबस मधून काढून टाकली. त्याच पेज वरती तक्ता पूर्ण करायचा होता, एक प्रथम उपचाराचे उद्देशचा तक्ता, तो पण सिलेबस मधून काढून टाकण्यात आलाय. पेज क्रमांक 118 वरती पहा माहिती मिळवायची होती, त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळवा आणि खाली प्रथम उपचार पेटीसाठी आवश्यक साहित्य याबद्दल माहिती होती, ती पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेली आहे. त्याच पेज वरती पहा इंटरनेट माझा मित्र, मग युट्यूब वरून तुम्हाला काय माहिती काढायची होती, ते पण तुमच्या सिलेबस मधून कमी करण्यात आलेली आहे. नंतर 119 वरती हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून 5 मुद्दे होते, ते पण तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेत. या ठिकाणी तुमचा लास्टचा चॅप्टर संपतो पहा. आणि स्वाध्याय या ठिकाणी चुकून ते काय झालेलं आहे माझ्याकडनं रेड मध्ये हायलाइट झालंय, स्वाध्याय मधला कुठलाही टॉपिक तुमचा कमी करण्यात आलेला नाहीये. नंतर 119, 120 आणि या ठिकाणी तुमचं काय हे जे तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी बुक आहे, हा पार्ट 2 या ठिकाणी तुमचा संपतो. तर पहा मित्रांनो, हा जो होता आपण आज डिस्कस केला, तो होता तुमचा संपूर्ण कमी करण्यात आलेला सिलेबस, जो की तुम्हाला माहिती 25% सिलेबस कमी केलाय. तर मग पहा मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या प्रकरणामध्ये कोणता मुद्दा कमी करण्यात आलाय, प्रत्येक पेज वरती मी तुम्हाला रेड कलर मध्ये हायलाइट करून दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आता तुम्हाला परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम येणार. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला काय केलं होतं, हे लाल कलर मध्ये हायलाइट करून दिले, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणता अभ्यासक्रम तुमच्या परीक्षेला येणार आहे आणि कोणता नाही येणार. ज्या ठिकाणी मी लाल कलर तुम्हाला दाखवलाय तो काय, तो पूर्ण सिलेबस तुमचा वगळण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आता कोणता अभ्यास करायचा आणि कोणता अभ्यास करायचा नाहीये परीक्षेसाठी. परंतु जो काही सिलेबस वगळण्यात आलाय तो तुमच्या सेल्फ स्टडीसाठी सोडण्यात आलेला आहे, म्हणजे तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण ते तुम्हाला फ्युचरमध्ये 11वी 12वीचा तो तुमचा बेस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करून याबद्दल माहिती सांगा, त्यांनाही समजेल की कोणता सिलेबस कमी झालेला आहे.
आणि कोणता अभ्यासक्रम आपल्याला परीक्षेला येणार आहे. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.